या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे सोलापुरात महाराष्ट्र निवडणुकीवेळी हत्या झालेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सरवदे यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरेंनी घेतली होती। त्यानंतर सरवदे कुटुंबाच्या भेटीसाठी अमित ठाकरे आले होते। हत्या झाली त्यावेळी मी आलो होतो आणि आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो। आज त्यांच्या मुली आनंदित होत्या हे पाहून बरे वाटले। मात्र जेलमध्ये बसून आरोपी निवडून येतात याचा अर्थ हे व्यवस्थेचं अपयश आहे। मुळात आरोपींना निवडणूक लढवता आली नाही पाहिजे, मात्र जेलमध्ये बसून ते निवडणूक लढवतात। मी गेल्यावर राज साहेबांना बोलतो, त्यांची काय चर्चा झाली ते माहिती नाही। मोहित कंबोज भेट। मोहित कंबोज आणि राज साहेबांची जुनी मैत्री आहे। मुळात आपला विरोध व्यक्तीच्या भूमिकेला आहे, व्यक्तीला नाही। महाराष्ट्राची अशी परंपरा कधीही नव्हती, मात्र आता असे का होते माहिती नाही। खरात प्रकरण चुकीचे आहे, मात्र ते प्रकरण पत्रकारांनी शेवटपर्यंत नेले पाहिजे, त्याचा पाठपुरावा सोडू नये। ठाकरे जे आहेत ते आपल्याला भेटून गेले। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस देखील भेटायला आले होते आणि त्यांनी जबाबदारी जी आहे ती घेतलेली होती। आज पुन्हा त्यांनी भेट घेतलेली आपल्या कुटुंबियांची। काय नक्की चर्चा झाली, काय सांगा? त्यांनी भेटायला वगैरे आले, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो म्हणले, तुमच्या नवऱ्याला पण न्याय मिळवून देतो म्हणले आणि राज ठाकरे साहेबांसारखं मला जगण्याला पण बळ भेटलं, कारण की त्यांच्यासारखं माणूस अशक्यच आहे, कारण की साहेबांमुळेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्या होत्या आणि त्यांचा खूप अभिमान वाटतो आम्हाला। मुलींना भेटले, पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली। काय नक्की भेटीमध्ये त्यांनी सगळी शिक्षणाची जबाबदारी घेतो म्हणले, आम्हाला पण जरा बरं वाटलं आणि काय असलं नसलं की फोन लावा, बोला करा म्हणले, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका म्हणले, तुम्ही चिंता करूच नका म्हणले, मुलींची शिक्षणाची जबाबदारी तर त्यांनी घेतोच म्हणले। आर्थिक मदत वगैरे काय? आर्थिक मदत पण त्यांनी केलेली आहे। मग ते तुमच्या पतीचे जे आरोपी येतात त्या आरोपींबाबत काय चर्चा झाली का? काय जामिनावर वगैरे सुटतील वगैरे असं काय चर्चा झाली का अमित साहेबांसोबत? ते चर्चा झालेली आहे। त्यांनी म्हणले मी न्याय देणार आहे म्हणले नवऱ्यांना तुमच्या, आणि त्या आरोपींना पण शिक्षा लागणार आहे, सगळं करतो म्हणले त्यांनी। ओके। त्या दिवशी घटना घडली त्यानंतर लगेच तुम्ही तत्काळ आलेला केला दिला होता की तुम्ही त्यांच्या कुटुंबियांचं त्याप्रमाणे आलेला आहात। काय नक्की भेट कशा महाराज बोमवरती क्या महाराज हा विषय मराठी राजकारणाच्या पलीकडचा होता। अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला वाटतं मी तेव्हा पण बोललो की हा निवडणूक राजकारणाच्या काळात माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता। मागच्या वेळेला त्यामुळे त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली। त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच खरं तर आज त्यांची भेट झाली, त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे। काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? कारण मला बरं वाटलं खूप, ऑब्व्हियसली पण मुली हसत आहेत, ते ती गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं की असं कुठेतरी ते, कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता आणि आता मला म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती असते, मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो आपण। मुख्यमंत्र्यांचा कुठचाही उद्देश नाही। मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणलं होतं, त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकीच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही आणि आत्ता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही किंवा महाराष्ट्राचं होतं। दोषी जे आहेत त्यांना त्यांच्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार? ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतो। तर ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेल्युअर आहे।
त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे, कारण मी परिवाराला भेटायला आलं. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो, त्यावेळेला जेव्हा तो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललेलो की सोलापूर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ह्या लोकांना निवडून देत असू आपण, तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही खरं तर यामध्ये जवळपास 14 ते 15 आरोपी आहेत. आणि जे पोलिसांचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला, फिर्यादीनुसार ज्या पद्धतीने चटणी टाकून मारल्या असा फिर्यादीमध्ये नोंद होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ते पूर्णपणे नाकारण्यात आलेलं आहे. कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी सुटू शकतील अशी परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आपण काय एकंदरीत बोलू शकतो? पक्ष म्हणून माझी काही भूमिका नाही. मी आज माणूस म्हणून भेटायला मी आज ऑनेस्टली मी कुठच्याही पक्षाचे नेता असतील किंवा काय अनेक मी यावर खूप स्टोरीज ऐकल्या की या पक्षामध्ये झालं, त्यांच्या परिवारात झालं वगैरे. मी माणूस म्हणून भेटायला मला कुठच्या पक्षात काय होईल मला माहीत नाही, पण माणूस म्हणून ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.